श्री स्वामी समर्थ साप्ताहिक राशी भविष्यामध्ये आपलं स्वागत आहे। रविवार 2 मार्च 2025 ते शनिवार 8 मार्च 2025 या आठवड्याचा आपण साप्ताहिक राशी भविष्य पाहूयात। या आठवड्यातील प्रमुख दिवस पुढील प्रमाणे आहेत। सोमवारी 3 मार्च रोजी विनायक चतुर्थी आहे। शुक्रवारी 7 मार्च रोजी दुर्गाष्टमी आहे। या आठवड्यातील चंद्राचं भ्रमण प्रमुखतः मीन, मेष, वृषभ आणि मिथुन राशीमध्ये आहे। साप्ताहिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे YouTube चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। बघूयात 12 राशींचं साप्ताहिक राशी भविष्य। मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देणारा आहे। महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। गेल्या काही दिवसांपासून व्यवसाय नोकरीमध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील। जुनी येणी वसूल करणं, कर्ज प्रकरणे मंजूर करणं, व्यवसायामध्ये भांडवलाचं गुंतवणूक करणं, नियोजन करणं यासारख्या महत्त्वाच्या आर्थिक कामांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल। या आठवड्यामध्ये केलेली गुंतवणूक ही तुम्हाला दूरगामी लाभ देणारी ठरणार आहे। त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींनी या आठवड्याचं नियोजन योग्य पद्धतीने करावं। प्रत्येक दिवसाचं नियोजन योग्य पद्धतीने केल्यास तुम्हाला महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेता येतील आणि काही महत्त्वाकांक्षा राबवता येतील। कार्यक्षेत्रामध्ये होणारी ही वाढ अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारी ठरेल। मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा भावंडांशी निगडीत अडीअडचणी सोडवण्याचाही जाणार आहे। कौटुंबिक अडीअडचणी सोडवणं आणि महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेणं यासाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। वाहन खरेदी करणं, वास्तू खरेदी करणं किंवा व्यवसायामध्ये एखाद्या नवीन मशिनरीची खरेदी करणं यासारख्या यंत्रसामुग्रीच्या खरेदींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाणार आहे। त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींनी या आठवड्याच्या प्रत्येक दिवसाचं नियोजन योग्य पद्धतीने करणं आवश्यक आहे। शुक्रवारी 7 मार्च रोजी येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन खाना नारळानं ओटी भरावी आणि कालभैरवाचं दर्शन घ्यावं। वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी या आठवड्याची सुरुवात थोडी संथपणे होण्याची शक्यता आहे। तुमच्या कार्यक्षमतेमध्ये थोडी शिथिलता येईल। महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ लागण्याची या आठवड्यामध्ये शक्यता आहे। आठवड्याची सुरुवात जरी तुमची संथपणे झालेली असली तरी देखील आठवड्याचे शेवटचे 4 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे जाणार आहेत। महत्त्वपूर्ण निर्णयांचे जाणार आहेत, आर्थिक लाभाचे जाणार आहेत। त्यामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यामध्ये संयमानं निर्णय घ्यावेत। आठवड्याच्या सुरुवातीला राखलेला हा संयम तुम्हाला आठवड्याच्या शेवट येता उत्तम लाभ देणारा ठरणार आहे। तुमच्या संयमाची परीक्षा पाहणारा जरी हा आठवडा असला तरी देखील तुम्हाला उत्तम लाभ या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहेत। तुमच्या मनोकामना, इच्छा आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी ग्रहांची साथ तुम्हाला लाभणार आहे। व्यवसायामध्ये नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येतील। आर्थिक निर्णय घेत असणाऱ्या व्यक्तींनी मात्र या आठवड्यामध्ये थोडं सावध राहावं। कम्युनिटी मार्केट शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। नवीन योजना तुम्हाला या आठवड्यामध्ये राबवता येतील। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्हाला घेता येतील। या आठवड्यामध्ये तुम्हाला वरिष्ठांच्या सहकार्यानं महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा देखील करता येईल। हा आठवडा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरेल। कार्यक्षेत्रामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा विशेष महत्त्वाचा जाईल। नोकरीमध्ये अपेक्षित असलेले बदल घडवण्यासाठी तुम्ही या आठवड्यामध्ये प्रयत्न करावेत। बदली, बढती, पगारवाढीशी संबंधित अडीअडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला वरिष्ठांचं आणि सहकार्यांचं सहकार्य प्राप्त होईल। हा आठवडा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरणार आहे। कौटुंबिक अडीअडचणी तुम्हाला या आठवड्यामध्ये सोडवता येतील। वृषभ राशीच्या व्यक्तींनी आठवड्याची सुरुवात थोडी सावधपणे केली की महत्त्वाचे निर्णय तुम्हाला पुढील 4 दिवसांमध्ये घेता येतील। विद्यार्थी आणि गृहिणींसाठी हा आठवडा सामान्य प्रतीचा जाईल। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा थोडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे। तुमच्या मनावर तुमच्या अपेक्षांचा ताण येऊ देऊ नये, त्यामुळे शांत चित्तानं, स्थिर मनानं दिवस व्यतीत करावेत। गृहिणींसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा जाईल, कारण या आठवड्यामध्ये तुम्हाला सामान्य प्रतीचं ग्रहमान लाभणार आहे। या आठवड्यामध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेत असताना दक्षता बाळगावी। कुठलेही आर्थिक व्यवहार करत असताना गृहिणींनी विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाणार आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा लाभ होऊ शकतो, परंतु या आठवड्याच्या सुरुवातीस म्हणजे 2, 3 आणि 4 मार्च हे 3 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। या 3 दिवसांमध्ये तुम्हाला थोडं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे आणि तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे। जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी। पचनाशी निगडीत आजार या आठवड्यामध्ये तुमचे वाढण्याची शक्यता आहे। शुक्रवारी 7 मार्च रोजी येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन हार, नारळ, टोपी, उपरणं, पांढरे पेढे आणि 21 रुपये दक्षिणा अर्पण करून कार्यसिद्धीस जाण्यासाठी प्रार्थना करावी।
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सामान्य प्रतीचा आहे. हा आठवडा जरी सामान्य प्रतीचा असला, सामान्य ग्रहदशेचा असला, तरी देखील तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठा मानसन्मान प्राप्त होईल. अधिकारी वर्गासाठी हा आठवडा विशेष महत्त्वाचा आहे. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला मोठ्या जबाबदाऱ्या आणि अधिकारांना सामोरं जावं लागेल. हा आठवडा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरणार आहे. त्यामुळे या आठवड्याचं नियोजन करत असताना वरिष्ठांचा आणि सहकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. या आठवड्यामध्ये तुम्ही महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेऊ शकाल. कार्यक्षेत्रामध्ये तुमची मोठी वाढ होऊ शकते. नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होऊ शकतं. हा आठवडा मिथुन राशीला अनेक अर्थानं लाभ देणारा ठरेल, परंतु त्यासाठी तुम्ही थोडा संयम बाळगणं गरजेचं आहे. मनाचा राखलेला हा संयम तुम्हाला तुमच्या याच आठवड्यामध्ये उत्तम लाभ देणारा ठरणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे 2, 3 आणि 4 मार्च या 3 दिवसांमध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला उत्तम लाभ देतील, मोठे अधिकार देतील आणि कार्यक्षेत्रामध्ये मान सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देतील. त्यानंतर येणारे 2 दिवस म्हणजे 5 आणि 6 मार्च हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत. या 2 दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणात वाढ होईल आणि आरोग्याच्या तक्रारी देखील वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर येणारे 2 दिवस म्हणजे 7 आणि 8 मार्च हे 2 दिवस तुम्हाला उत्तम लाभ देणारे ठरतील आणि तुमची भाग्यवृद्धिकारक ठरणार आहेत. त्यामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींनी या आठवड्याचं नियोजन योग्य पद्धतीनं करावं. प्रत्येक दिवसाचं नियोजन योग्य पद्धतीनं करावं. योग्य नियोजनामध्ये तुम्ही राहिल्यास तुम्हाला कुठलंही आर्थिक नुकसान या आठवड्यामध्ये होणार नाही आणि महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्रदान करणारं ठरू शकेल. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल. नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल. विद्यार्थी, गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी या आठवड्यामध्ये तुम्हाला ग्रहांची साथ लाभणार आहे. दूरच्या प्रवासाचे बेत तुम्ही आखू शकाल. कुटुंबासमवेत आणि मित्रमंडळीसमवेत तुम्ही सहलीचे बेत आखाल. हा आठवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाणार आहे. दूरगामी लाभ देणारा जाणार आहे. त्यामुळे या आठवड्यामध्ये योग्य निर्णयांचा पाठपुरावा करावा. शुक्रवारी 7 मार्च रोजी येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही कुलदैवत आणि कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं आणि कार्यसिद्धीस जाण्यासाठी प्रार्थना कराव्यात. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी तुम्हाला या आठवड्यामध्ये सोडवता येतील आणि महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घेता येतील. आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला उत्तम लाभाचं ग्रहमान प्राप्त झालेलं आहे. या आठवड्यामधील 2, 3, 4, 5 आणि 6 मार्च हे 5 दिवस तुमच्यासाठी अत्यंतिक लाभाचे जाणार आहेत. अनुकूल ग्रहमानाचे जाणार आहेत. त्यामुळे हा आठवडा तुमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कर्क राशीच्या व्यक्तींनी या आठवड्याचा पूर्ण लाभ घ्यावा. या आठवड्यामध्ये तुम्ही योग्य निर्णय घ्यावेत. महत्त्वाकांक्षी योजना राबवाव्यात. दूरगामी लाभ देणाऱ्या गुंतवणुकींसाठी या आठवड्यामध्ये तुम्ही जास्त प्रयत्न करावेत. त्याचा पाठपुरावा करावा. शेअर्स, कम्युनिटी मार्केट, जमिनीमधली गुंतवणूक या आठवड्यामध्ये उत्तम लाभाची ठरणार आहे. त्यामुळे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल. आठवड्याचे शेवटचे 2 दिवस म्हणजे 7 आणि 8 मार्च हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत. या 2 दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होऊ शकते आणि आरोग्याच्या तक्रारींमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीला लाभलेल्या अनुकूल ग्रहमानामुळे तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल आणि याच वाढलेल्या आत्मविश्वासामध्ये तुम्ही चुकीचे निर्णय घेऊ नयेत. म्हणजे अति आत्मविश्वासामध्ये चुकीचे निर्णय घेऊ नयेत. हे चुकीचे निर्णय घेण्याचे 2 दिवस म्हणजे 7 आणि 8 मार्च आहेत, हे लक्षात ठेवावं. या 2 दिवसांमध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा तर ठरेलच, परंतु पूर्वी केलेल्या गुंतवणुकींमध्ये देखील तुम्हाला नुकसान देणारा ठरू शकतो. त्यामुळे कर्क राशीच्या व्यक्तींनी आठवड्याच्या सुरुवातीच्या 5 दिवसांमध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करावेत. नवीन संधी मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. नोकरदार मंडळींसाठी आणि व्यावसायिकांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाणार आहे. शेवटचे 2 दिवस मात्र तुम्ही सावधपणे व्यतीत करणं गरजेचं आहे. आठवड्याच्या शेवटच्या 2 दिवसांमध्ये भागीदारी व्यावसायिक, लोखंडाशी निगडीत कार्य करणाऱ्या मंडळींनी विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे. आठवड्याचे शेवटचे 2 दिवस तुमचे चुकल्यास तुम्हाला दूरगामी नुकसान होऊ शकतं. परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा जाईल. नवीन योजना राबवण्याचा जाईल. कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढवणारी ठरणार आहे. या आठवड्याच्या शुक्रवारी 7 मार्च रोजी येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन हार नारळ अर्पण करावा आणि कालभैरवाष्टकाचा तिथे 3 वेळा पाठ करावा. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या आठवड्यामध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. नवीन योजना राबवू शकाल. आठवड्याच्या सुरुवातीचा 2 मार्च आणि शेवटचे 7 आणि 8 मार्च हे 3 दिवस वगळता तुम्हाला इतर उरलेले 4 दिवस उत्तम लाभाचे जाणार आहेत आणि मोठ्या अधिकाराचे जाणार आहेत. 3, 4, 5 आणि 6 मार्च हे दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण जाईल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या प्रगतीचा वेग वाढलेला असेल.
महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्हाला घेता येतील, नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल, कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल, वरिष्ठांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल, सामाजिक प्रतिष्ठा आणि मानसन्मान वाढण्याच्या दृष्टीने हे 4 दिवस तुम्हाला उत्तम अनुकूलता प्रदान करणारे ठरतील। त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यामध्ये उत्तम नियोजन करावं, नवीन योजना राबवण्यासाठी प्रयत्न करावेत। प्रत्येक दिवसाचं सावधपणे नियोजन केल्यास तुम्हाला प्रत्येक दिवसाचा उत्तम लाभ होऊ शकतो। कुठल्याही प्रकारचं आर्थिक नुकसान या आठवड्यामध्ये तुम्हाला संभवत नाही, परंतु आठवड्याच्या सुरुवातीचा म्हणजे रविवारी 2 मार्च हा दिवस तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ करणारा ठरू शकतो। उष्णता, वाताचे विकार आणि पचनाचे विकार या 2 तारखेला वाढण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल, नवीन योजना तुम्हाला या आठवड्यामध्ये राबवता येतील, धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढणार आहे। हा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी प्रगतिकारक आहे। या आठवड्यामध्ये जरी ग्रहांची अनुकूलता आणि प्रतिकूलता आलेली असली तरी देखील तुम्हाला या आठवड्यामध्ये उत्तम लाभ होतील। गेल्या काही दिवसांपासून ज्या आर्थिक स्थिरतेसाठी तुम्ही धडपड करत होतात, प्रयत्न करत होतात, ती आर्थिक स्थिरता या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल। तुमच्या मनाजोगे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील, धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल। या आठवड्याच्या शुक्रवारी 7 मार्च रोजी येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन कालभैरवाष्टकाचा 3 वेळा पाठ करावा आणि कालभैरवाला हार, नारळ, टोपी, उपरणं, पाव किलो पांढरे पेढे आणि 21 रुपये दक्षिणा अर्पण कराव्यात आणि कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन खणा नारळानं ओटी भरावी आणि कार्यसिद्धीस जाण्यासाठी प्रार्थना करावी। कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यासाठी तुम्ही विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। महत्त्वाचे निर्णय घेत असताना या आठवड्यामध्ये तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होऊ शकतं। हा आठवडा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरेल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्हाला या आठवड्यामध्ये घेता येतील, परंतु या आठवड्याची सुरुवात थोडी सावधपणे करावी लागेल। आठवड्याच्या सुरुवातीला लाभलेली ग्रहांची प्रतिकूलता ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीचा वेग मंदावणारी ठरणार आहे, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी। या आठवड्याच्या सुरुवातीला चुकलेला एखादा आर्थिक निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरेल, त्यामुळे विशेष दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे। आठवड्याची सुरुवात म्हणजे 2, 3 आणि 4 मार्च हे 3 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। कम्युनिटी मार्केट, शेअर्स, जमिनीशी निगडीत व्यापार करणारे मंडळी, शेतीशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींनी या आठवड्याच्या सुरुवातीला सावधपणे निर्णय घ्यावेत। प्रत्येक निर्णयाचा पाठपुरावा करत असताना वरिष्ठांचा किंवा सहकाऱ्यांचा सल्ला घ्यावा। महत्त्वाचे निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला निश्चितपणे प्राप्त होईल, परंतु आठवड्याची सुरुवात तुम्ही सावधपणे करणं गरजेचं आहे। आठवड्याचे इतर 4 दिवस म्हणजे 5, 6, 7 आणि 8 मार्च हे 4 दिवस तुमच्यासाठी अनुकूलता प्रदान करणारे आहेत, प्रगती करणारे आहेत। त्यामुळे या 4 दिवसांमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्ही वेळ राखून ठेवावा। या 4 दिवसांमध्ये घेतलेले निर्णय तुमचे नुकसानाचं प्रमाण कमी करणार आहे, आर्थिक निर्णय योग्य ठरवणारा आहे आणि कार्यक्षेत्रामध्ये वाढ करणारे आहे। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा या आठवड्यामध्ये कल वाढेल। तीर्थक्षेत्री प्रवास घडण्याची या आठवड्यामध्ये तुम्हाला शक्यता आहे। या आठवड्यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला संधी प्राप्त होतील। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल, नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं या आठवड्यामध्ये सहकार्य प्राप्त होणार आहे। या आठवड्याच्या शुक्रवारी 7 मार्च रोजी येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही कुलदैवताच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं आणि कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन खणा नारळानं ओटी भरावी। तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे। प्रत्येक दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करावा लागेल। या आठवड्यामध्ये मोठं आर्थिक नुकसान जरी संभवत नसलं तरी देखील तुम्हाला हा आठवडा सावधपणे व्यतीत करावा लागेल। या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे 2 मार्च आणि मध्यातले म्हणजे 5 आणि 6 मार्च हे 3 दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करायचे आहेत। आठवड्याची सुरुवात तुमची संतपणे होईल, त्यानंतर येणारे 3 आणि 4 मार्च तुम्हाला उत्तम लाभ देतील। पुन्हा 5 आणि 6 मार्च तुम्हाला सावधपणे व्यतीत करायचे आणि पुन्हा त्यानंतर येणारे 7 आणि 8 मार्च हे 2 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे ठरतील। या आठवड्यामध्ये तुमच्या प्रगतीचा आलेख वर खाली होणारा आहे, त्यामुळे विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। प्रसंग परिस्थितीचं अवधान राखावं, समोरच्या व्यक्तीचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही तुमचं मतप्रदर्शन करू नये। कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे वागावं। नवीन योजना राबवत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल। नवीन योजना राबवत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला उद्युक्त करणारा ठरेल, परंतु महत्त्वाचे निर्णय घेत असताना वरिष्ठांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे। या आठवड्यामध्ये जमिनीशी निगडीत अडकलेली तुमची कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करता येतील। नवीन वाहन विकत घेणं, यंत्रसामुग्रीची खरेदी करणं यासारख्या कामांसाठी देखील हा आठवडा उत्तम लाभ देणारा ठरेल।
हा आठवडा तुळ राशीच्या व्यक्तींसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारा ठरणार आहे। नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येतील। त्याचबरोबर आरोग्याच्या तक्रारींमध्ये देखील तुमची वाढ होण्याची शक्यता आहे। या आठवड्यामध्ये गृहिणींनी विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। महत्त्वाचे निर्णय घेत असताना सावध राहावं, नवीन योजना राबवत असताना सावध राहावं। तुमच्या आरोग्याच्या तक्रारी या आठवड्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे। या आठवड्यामध्ये तुमच्या भावंडांची आणि तुमच्या प्रियजनांची तुम्हाला काळजी सतावेल, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे। या आठवड्याचा प्रत्येक दिवस तुम्ही सावधपणे आणि संयमाने व्यतीत केल्यास तुम्हाला कुठलंही आर्थिक नुकसान या आठवड्यामध्ये संभवत नाही। या आठवड्याच्या शुक्रवारी 7 मार्च रोजी येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही कुलदैवत आणि कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावं। वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सामान्य प्रतीचा आहे, संमिश्र लाभाचा आहे। या आठवड्यामध्ये तुम्ही प्रसंग परिस्थितीचं अवधान राखावं। कुठल्याही स्वरूपाचे तुम्ही मतभेद या आठवड्यामध्ये वाढवू नयेत। नोकरदार मंडळींनी आणि गृहिणींनी या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये कुठल्याही स्वरूपाच्या वादाच्या केंद्रस्थानी आपण असणार नाही, याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे। वरिष्ठांचा मानसन्मान राखावा। महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना वरिष्ठांशी चर्चा करावी। नोकरदार मंडळींनी विशेष दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे। वरिष्ठांशी सलोखा टिकवून ठेवावा। महत्त्वाचे निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला कौटुंबिक सौख्य आणि व्यावसायिक स्थिरता निश्चितपणे लाभणार आहे, परंतु तुमच्या आजूबाजूचं वातावरण या आठवड्यामध्ये थोडं दूषित होण्याची शक्यता आहे आणि त्याचा केंद्रबिंदू तुम्ही असण्याची शक्यता आहे, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी। या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरणार आहे। नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येतील। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होऊ शकते, परंतु विशेष दक्षतापूर्वक तुम्ही वागणं गरजेचं आहे। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। आर्थिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठा देखील या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल, परंतु तुमच्याबद्दल असलेलं तुमच्या प्रियजनांचं, तुमच्या घरच्यांचं किंवा तुमच्या व्यवसाय नोकरीमधील तुमच्या सहकाऱ्यांचं मत या आठवड्यामध्ये बदलण्याची शक्यता आहे, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी। सामाजिक प्रतिष्ठा राखण्यासाठी तुम्हाला या आठवड्यामध्ये प्रयत्न करावे लागतील। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल। या आठवड्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास 5 आणि 6 मार्च हे 2 दिवस तुम्ही राखीव ठेवावेत। या 2 दिवसांमध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत, महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा। कायदेशीर गोष्टींचा पाठपुरावा करत असताना या आठवड्यामध्ये दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे। या आठवड्यामध्ये निर्माण झालेल्या ग्रहांच्या प्रतिकूलतेचा प्रभाव कमी करण्यासाठी तुम्ही सोमवारी 3 मार्च रोजी गणपती मंदिरामध्ये जाऊन गणपतीचा अभिषेक करावा आणि गणपतीला लाल वस्त्र अर्पण करावं। त्याचबरोबर शुक्रवारी येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन हार, नारळ, टोपी, उपरणं, पाव किलो पेढे आणि 21 रुपये दक्षिणा अर्पण करून कार्यसिद्धीस जाण्यासाठी प्रार्थना करावी। धनुराशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला उत्तम अनुकूल ग्रहमान प्राप्त झालेला आहे, त्यामुळे तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल। गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या कामांचा या आठवड्यामध्ये तुम्ही पाठपुरावा करावा। विशेषतः शासकीय कामं किंवा सरकार दप्तरी अडकलेली कामं या आठवड्यामध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे। या आठवड्यामध्ये महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील। नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल। व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य या आठवड्यात तुम्हाला प्राप्त होईल। या आठवड्यामधील 5 आणि 6 मार्च हे 2 दिवस वगळता इतर 5 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे जाणार आहेत। 5 आणि 6 मार्च या 2 दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणात वाढ होईल आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आरोग्याच्या तक्रारी या 2 दिवसांमध्ये वाढण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे विशेष दक्षतापूर्वक निर्णय घ्यावेत। महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना या 2 दिवसांमध्ये काळजी घ्यावी। खर्चाच्या प्रमाणात अनपेक्षितपणे मोठी वाढ होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। हे 2 दिवस सावधपणे व्यतीत केल्यास इतर 5 दिवस तुमच्यासाठी उत्तम लाभाचे जाणार आहेत। तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेता येतील। प्रवासाचे बेत तुम्ही आखू शकाल। कुटुंबासमवेत तुम्ही सहलीचे बेत आखू शकाल। नवीन योजना तुम्ही राबवू शकाल। यंत्रसामुग्रीची खरेदी करणं, वास्तू खरेदी करणं, वास्तूमध्ये काही बदल करणं म्हणजे काही रिन्युएशन करणं, वाहन खरेदी करणं यासारख्या महत्त्वाच्या कामांसाठी, महत्त्वपूर्ण कामांसाठी हा आठवडा धनुराशीच्या व्यक्तींना लाभ देणार आहे। त्या दृष्टीने तुमच्या महत्त्वाकांक्षा राखाव्यात आणि तुम्ही प्रयत्न करावेत। या आठवड्याचं नियोजन योग्य पद्धतीने केल्यास तुम्हाला दूरगामी लाभ होणार आहे। शुक्रवारी 7 मार्च रोजी येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन खणा नारळानं ओटी भरावी आणि तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी।
मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. 7.5 या महिन्यामध्ये तुमची संपणार आहे आणि 7.5च्या या शेवटच्या महिन्यात, शेवटच्या टप्प्यात तुम्हाला हा अतिशय महत्त्वपूर्ण आठवडा प्राप्त झालेला आहे. या आठवड्यामध्ये तुम्ही अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकाल, विरोधकांवर मात करू शकाल, नवीन योजना राबवू शकाल, कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करू शकाल. या आठवड्यामध्ये तुम्ही केलेल्या प्रयत्नांना यश येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मकर राशीच्या व्यक्तींनी गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. महत्त्वाकांक्षा पूर्तीसाठी हा आठवडा तुम्हाला साथ देणार आहे. या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय आर्थिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्य देणारे ठरतील. विरोधकांच्या कारवाया या आठवड्यामध्ये तुम्ही हाणून पाडू शकाल, नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्ही राबवू शकाल. मकर राशीच्या व्यक्तींसाठी 7.5ची तीव्रता कमी होणं आणि त्याचबरोबर अनुकूल ग्रहमानाचा लाभ होणं हे दोनही गोष्टी प्राप्त होणार आहेत. त्यामुळे तुमचा उत्साह वाढलेला असेल. महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होऊ शकतं. नवीन योजनांचा या आठवड्यात तुम्ही पाठपुरावा करू शकाल. विद्यार्थी, गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा अतिशय उत्साहात जाणार आहे. या आठवड्यामध्ये तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल. ज्या विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिक्षण घेणं, वास्तव्य करणं या महत्त्वाकांक्षा आहेत, अशा विद्यार्थ्यांनी या आठवड्यामध्ये प्रयत्न करावेत. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्याचा लाभ होऊ शकतो. तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला योजना या आठवड्यामध्ये आखता येतील. गृहिणींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल. नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येणार आहेत. कार्यक्षेत्रामध्ये वाढ होईल. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी या आठवड्यामध्ये कमी होतील. त्यामुळे हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या आठवड्याचे शेवटचे 2 दिवस म्हणजे 7 आणि 8 मार्च हे 2 दिवस व्यावसायिक, नोकरदार मंडळी आणि गृहिणींनी सावधपणे व्यतीत करावेत. या 2 दिवसांमध्ये तुम्हाला अतिरिक्त जबाबदारीला किंवा अतिरिक्त कामांना सामोरं जावं लागू शकतं आणि या 2 दिवसांमध्ये तुमचं मन आणि चित्त विचलित होण्याची दाट शक्यता आहे. या 2 दिवसांमध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरेल. आत्मविश्वास टिकवून ठेवावा, उत्साह टिकवून ठेवावा. या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला मिळालेलं अनुकूल ग्रहमान आणि त्यामुळे वाढलेला तुमचा आत्मविश्वास, वाढलेला उत्साह हा टिकवून ठेवावा. या उत्साहामध्ये तुम्ही शेवटच्या 2 दिवसांमध्ये उत्तम काम करू शकाल. आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत. परंतु अविचारानं, अतिताईपणे घेतलेले निर्णय या 2 दिवसांमध्ये चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे कम्युनिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी 7 आणि 8 मार्च हे 2 दिवस सावधपणे गुंतवणूक करावी. या आठवड्याच्या शुक्रवारी 7 मार्च रोजी येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन खाना नारळानं ओटी भरावी आणि कार्यसिद्धीस जाण्यासाठी प्रार्थना करावी. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाणार आहे. 7.5च्या कालखंडामध्ये आलेला अतिशय महत्त्वपूर्ण आठवडा आहे. या आठवड्यामध्ये जरी 7.5चा प्रभाव कमी झालेला नसला, म्हणजे शनीचा प्रभाव जरी कमी झालेला नसला, तरी अनुकूल ग्रहमानामुळे तुमचा आठवडा उत्तम जाईल. या आठवड्यामधील एकही दिवस तुम्हाला प्रतिकूलता दर्शवत नाही. त्यामुळे हा आठवडा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण जाणार आहे. महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणार आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय या आठवड्यामध्ये तुम्ही घेऊ शकाल. नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्ही राबवू शकाल. या आठवड्यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घेता येतील. 7.5च्या कालखंडामध्ये आपले निर्णय अडखळतात. आपल्याला महत्त्वाचे निर्णय घेता येत नाही किंवा आपलं कार्य सिद्धीस जाण्यासाठी वेळ लागतो. कुठलंही कार्य आपलं प्रलंबित राहतं, त्याचा वारंवार पाठपुरावा करावा लागतो आणि या अशा परिस्थितीमुळे आपलं मनचित्त अस्थिर होतं. या आठवड्यामध्ये ज्या पद्धतीचं ग्रहमान तुम्हाला लाभलेलं आहे, हा आठवडा तुम्हाला उत्तम लाभ देणारा ठरेल आणि तुमच्या सगळ्या पाठपुराव्यांना यश देणारा ठरू शकतो. सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याच्या दृष्टीनं ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल. सरकार, दप्तरी काम करणारे मंडळी, खाजगी कंपन्यातील कर्मचारी, उच्च पदस्थ अधिकारी यांच्यासाठी हा आठवडा अतिशय अनुकूलता प्रदान करणार आहे. तुमच्या मनाजोग्या तुम्हाला योजना राबवता येतील. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्हाला घेता येतील. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढणार आहे. शुक्रवारी 7 मार्च रोजी येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन हार नारळ अर्पण करावा आणि कार्यसिद्धीस जाण्यासाठी प्रार्थना करावी. मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा जाईल. नवीन योजना राबवण्याचा जाईल. 7.5चा प्रभाव या आठवड्यामध्ये कमी होणार आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहे. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीनं घेणं, त्याची अंमलबजावणी करणं, त्या योजना राबवणं, यासाठी हा आठवडा तुम्हाला साथ देणारा ठरेल.
कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ तुम्हाला उत्तम स्थिरता देणारी ठरणार आहे. कौटुंबिक विवंचना, आर्थिक विवंचना, व्यवसायातील विवंचना, नोकरीमध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी या आठवड्यामध्ये तुम्हाला ग्रहांची साथ लाभणार आहे. या आठवड्यामध्ये तुम्हाला एकही दिवस प्रतिकूलता दर्शवत नाही. त्यामुळे या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल, नवीन योजना राबवू शकाल. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल. 7.5च्या कालखंडामध्ये पूर्वी घडलेल्या काही चुकीच्या घटना किंवा तुमच्याकडून घडलेल्या काही चुका, या चुका सुधारण्यासाठी तुम्हाला या आठवड्यामध्ये उत्तम संधी प्राप्त होतील आणि त्यात तुम्हाला यश देखील प्राप्त होईल. हा आठवडा मीन राशीच्या व्यक्तींसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी साथ देणारा ठरेल. नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढणार आहे. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्ही या आठवड्यामध्ये घ्यावेत. वाहन खरेदी करणं, वास्तू खरेदी करणं, यंत्रसामुग्रीची खरेदी करणं यासारख्या महत्त्वाच्या कामांसाठी हा आठवडा तुम्हाला साथ देणारा ठरणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आणि गृहिणींसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्याचा हा आठवडा जाईल. या आठवड्यामध्ये तुम्हाला अपेक्षित असलेल्या योजना तुम्ही राबवू शकाल. स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करणारे विद्यार्थी, परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या आठवड्यामध्ये नवीन योजना तुम्ही राबवू शकाल आणि तुमच्या मनाप्रमाणे दिवस तुम्हाला व्यतीत करता येतील. गृहिणींसाठी हा आठवडा अतिशय अनुकूलता प्रदान करणार आहे. 7.5चा प्रभाव कमी झाल्यामुळे तुमचा आनंद आणि उत्साह वाढलेला असेल आणि या आनंद उत्साहामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबाला उत्तम सुख देऊ शकाल. गृह उद्योग करणाऱ्या महिलांसाठी हा आठवडा अतिशय अनुकूलता प्रदान करणार आहे. महत्त्वाचे निर्णय राबवण्यासाठी तुम्हाला साथ देणार आहे. या आठवड्याच्या 7 मार्च रोजी येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही कुलदैवत, कुलस्वामिनी आणि कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं आणि कार्यसिद्धीस जाण्यासाठी प्रार्थना करावी.